नमस्कार मित्रांनो, रायगड फोर्ट म्हणजे स्वराज्याची राजधानी पार्ट 1च्या व्हिडिओ नंतर हा आपण पार्ट 2 कंटिन्यू करत आहोत. अजून म्हणजे अर्धा पण नाही झालेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये रायगड जिंकून स्वराज्याची राजधानी बनवली, जिथे 1674चा राज्याभिषेक झाला. हा किल्ला अवजड डोंगरावर बांधला गेला, ज्याने मराठा साम्राज्याला मजबूत आधार दिला. ट्रेक करताना प्रत्येक पायरी ही त्यांच्या दृढ निश्चयाची आठवण करून देते. या ठिकाणावरून रायगडाच्या पश्चिमेकडचा भाग हा किती सुंदर आणि मनाला मोहून टाकणारा दिसत आहे. याची पावसाळ्यातील दृश्य तर खूपच छान, मनाला असं छान आणि आल्हाद देणारी आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणावरून रायगडाच्या पश्चिमेचा व्ह्यू. ह्या रोडनीच आपण पुढे पुढे जाणार आहोत. अशा प्रकारे ह्याचा सुंदर आणि विलोभनीय दृश्य पाहून पुन्हा आणखी पावसाळ्यामध्ये किंवा सीझन चालू न झाल्यानंतर पुन्हा आपण एकदा येण्याचा प्रयत्न करू. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, त्याच्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. यायला दिले होते तर काय करेन. गुट्ट्या जाण पुढे जाणं, जरा गुट्ट्या तिकडे पुढे जाणं, आमचा गेट पळत जा. आपल्याला तिथे जायचं आता. असंच आहे रे सगळं. लांब जायचं आता. अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरुवात करणार आहोत. ह्या पायऱ्या चढून आल्यानंतर वरती आपण जर पाहिलं तर हे बघा, आपण जे लेफ्ट साईडला जे दिसतं, आपण ह्या ठिकाणाहून आलेलो आहोत. म्हणजे आत्तापर्यंत हा किल्ल्याचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. खूपच असं छान, सुंदर आणि असं मनाला विलोभनीय असं दृश्य किल्ल्याच्या त्या पूर्वेच्या दिशेने जी दरी आहे इथून आपण बघू शकता. हे पाहत असताना मात्र स्वतःची, आपल्या सेफ्टीची काळजी घ्यावी. जास्त पुढे जाऊ नये ही विनंती आहे. जर आपण या किल्ल्याला पावसाळ्यामध्ये म्हणजे मान्सून सीझनमध्ये जर भेट देण्याचं जर ठरवत असाल तर या ठिकाणी पाऊस आणि धुक्यांचा भरपूर असा मनसोक्त आनंद घेता येईल. सगळीकडे पावसाने भिजलेला असा मावळचा जो पाऊस आहे तो आपल्याला ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून त्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळेल. रायगड किल्ल्याच्या कुशीत असलेल्या अपरिचित धबधबा महाडजवळ आहे, जिथे निसर्गरम्य वातावरण आणि ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. किल्ल्यावर जाताना महिषासूर मर्दिनी मंदिराजवळ दोधने धबधबा दिसतो, जो पावसाळ्यात अप्रतिम सौंदर्यवान होतो. रायगड जिल्ह्यातील धबधबे जसे देवकुंड, मीरा गावाजवळ आणि इतर 10 भन्नाट धबधबे ट्रेकिंग आणि वॉटरफॉल्स साठी प्रसिद्ध आहे.
पर्यटकांना कचरा टाकणे आणि मद्यपान बंदीचा नियम पाळावा. हे बघू शकता तिथून कुठून मी त्याचप्रमाणे माकडे येऊन हिवाळ्यातही बघू शकता. देवकुंडासारखे धबधब्यांना भेट देता येईल. गडावर ट्रेक करत असताना उन्हाचा प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी सुरक्षिततेसाठी शक्य असेल तर टोपी आपल्याबरोबर कॅरी करा. रस्त्याने त्याचप्रमाणे पाण्याचे दुकान, कोल्ड्रिंक्स, लिंबू सरबत यांचेही दुकाने आपल्याला मिळतील. पण शक्य असेल तर प्राईस जी आहे त्यांची जास्तच, म्हणजे जी किंमत जी आहे आपल्या बॉटलची, जे ड्रिंकिंग वॉटर बॉटल आहे त्याची प्राईस हे जास्त याने विकतात. त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं आपल्याबरोबर कॅरी करा आणि कुठेही वेस्टेज न टाकता आपल्याबरोबरच खाली उतरत असताना किल्ल्यावर आपल्याबरोबर कॅरी करा. बघा, वरती आल्यानंतर हा सह्याद्रीचा जो पर्वतरांगा आहे त्याचा विलोभनीय असं दृश्य आपल्याला बघायला. तर आमची टीम तर सगळी थकून बसलेली आहे इथं. 2 मिनिट रेस्ट करू, तोपर्यंत बाकीचे राहिलेले वरती येतील. मग पुन्हा आपण ट्रेकला सुरुवात करू. बघू शकता तिथून कसला भारी नजारा येत आहे. किल्ल्यावरील हे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणावरून त्याचं बघा किती सुंदर असं दृश्य दिसतंय. मला वाटतं एवढं इझी नाही आहे, ट्रेक जरा जास्तच आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे गर्दी आणि जे पायऱ्यांचं काम चालू असल्यामुळे असे ह्यांच्याकडून दगड वाहून काम चालू झालेलं आहे. तरी वेळ लागतोय. सगळ्यांनी त्यांना सहकार्य करायचे. घेऊ का? चला साईडला व्हा. मम्मा एवढ्याच मारत चालले. धीरो खाली बघा, पायऱ्या बघ, मिसिंग आहेत पायऱ्या बघ. डॉंकी द मोस्ट हार्ड वर्किंग एनिमल. वाव, पुढचं बघ. किती वजन असेल त्याचं? चालू आहे. हा एक 10 मिनिटाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर आपण पोहोचू किल्ल्याच्या महादरवाजाजवळ. त्या दरवाजामध्ये म्हणजे 2 कमाने असलेला भव्य दरवाजा आहे. त्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या आणि अशा प्रकारे आपल्याला बघायला भेटते. तर आपण दरवाजामध्ये जो हा पार्ट आहे, इथून पुढचा पार्ट आपण तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण बघूया. तर आपल्याला आवडला तर आपण कंटिन्यूमध्ये हा रायगड फोर्टचा तिसरा पार्ट आपण कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू. नमस्कार ट्रेकर मित्रांनो, आपण हा रायगडाच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये पोहोचलो आहोत. तुमचा मिळालेला प्रतिसाद हा पहिला आणि दुसऱ्या व्हिडिओनंतर हा तिसरा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. तर आपण आता पोहोचलो. रायगड हा सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये समुद्र सपाटीपासून साधारणतः 820 मीटर उंच असलेला दुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 राज्याभिषेक करून रायगडाला स्वराज्याची राजधानी बनवली. आता आपण किल्ल्याच्या पश्चिम म्हणजे वेस्टर्न बाजूला पोहोचलेलो आहोत. तर या पायऱ्यावरून किल्ल्याच्या पश्चिमेकडून बाजू खोल दऱ्या, कडे आणि नैसर्गिक तटांनी सुरक्षित होते. त्यामुळे ही दिशा संरक्षकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पश्चिम बाजूने खाली कोकण पट्ट्याचा नजारा दिसतो. ह्याच दृश्यातून महाराजांना शत्रूंची हालचाल आणि आपला प्रदेश पाहता येत असे. उंच भिंती, कडा आणि अवघड चढाईमुळे पश्चिमेकडून थेट हल्ला करणे जवळजवळ अशक्यच होते.
हाच दुर्गमपणाचा स्वराज्याचा आधार बनला. मुघल आणि इंग्रजांच्या तोफगोळांनंतरही आज जे अवशेष उभे आहेत ते स्वराज्याची ताकद आणि मराठ्यांचा लढाऊ स्वभाव दाखवतात. मित्रांनो, हा रायगड किल्ला म्हणजे स्वराज्याचे हृदय. पश्चिमेकडचा हा कडा फक्त दरीकडे जाणारा रस्ता नाही, तर मराठी माणसांच्या अठ्ठल जिद्दीचा जिवंत पुरावा आहे. इथे उभं राहिलं की जाणवतं की स्वराज्याची स्वप्न कधीच तयार रस्त्यावर चालत पूर्ण झाली नाही. ती अशा कठीण काठांवर चढत पडत पुन्हा उभं राहून पूर्ण झाली. या थंड वाऱ्यात, या खोल दरीकडे पाहताना स्वतःला एक प्रश्न विचारा. शिवाजी महाराजांनी जर या उंचींची व अडचणींची भीती मानली असती तर आज हा रायगड असता का? प्रत्येकाचं आयुष्य हा एक प्रवास आहे. कोणाचा कॉलेजपर्यंत, कोणाचा नोकरीपर्यंत, तर कोणाचा स्वतःच काहीतरी मोठं करण्यापर्यंत. पण या कड्यांसारखा अडचणी पाहून ज्यांनी मागे वळून जाण्याऐवजी पुढे पाऊल टाकलं, इतिहास त्यांनाच छत्रपती म्हणतो. म्हणूनच आज रायगडाच्या या पश्चिम दर्यावरून तुमच्यापर्यंत एकच संदेश. परिस्थिती कितीही कठीण असो, लोक कितीही थांबू पाहत, तुम्ही स्वप्न तुझ्यापेक्षा मोठी कोणालाच नाही. स्वराज्य घडवताना शिवरायांनी हार मानली नाही, तर तू तुझं छोटं स्वराज्य, तुझं करिअर, तुझं ध्येय नक्कीच साध्य करू शकशील. हा असा दिसणारा, मनाला मोहून टाकणारा हा पश्चिमेकडील दरवाजा आपण काही क्षणातच पोहोचलो. आज सुट्टी असल्यामुळे कॉलेज, शाळा, त्याचप्रमाणे इतर प्रेक्षकही म्हणजे पर्यटकही आज फुल गर्दी झालेली होती. तर जरा काळजी घेऊनच प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करून पुढं चालत राहायचं. हाच उद्देशाने सगळेजण विश्रांती घेत पुढं चालत होते. तर आत्ता आपण पोहोचलो आहेत. हा एक लास्टचा टप्पा म्हणजे आपण किल्ल्यावरील जो पश्चिमेचा दरवाजा आहे त्या दरवाज्यात पोहोचलो. बरोबर आपण आता ह्या पश्चिमेचा जो दरवाजा आहे यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. हा रायगडचा मुख्य व सर्वात भव्य दरवाजा असून तो वायव्य दिशेला तोंड करून उभा आहे. या दरवाजाला 2 मोठे बुरुज आहेत. एक सुमारे 75 फूट आणि दुसरा 65 फूट उंच असल्याचे वर्णन आढळते. दरवाजातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवडा नावाच्या खोल्या, तसेच जंग्या, तटबंदीतील खाली उतरती खिडक्या शत्रू मारहाण करण्यासाठी बांधलेल्या दिसतात. ह्या दरवाजाजवळ येत असताना एक गोष्ट मात्र लक्षात आली असेल. हा दरवाजा जरी तुलनेने लहान असला तरी सुरक्षित असा असून जवळ येईपर्यंत बाहेरून हा दरवाजा सहज न दिसलेला असा बांधण्यात आलेला होता. सध्याच्या पायऱ्यांच्या वाटेवर चित्त दरवाजा नावाचा एक छोटा दरवाजा होता. तोही सुरक्षिततेसाठी आणि नियंत्रित येण्या जाण्या करणाऱ्यांसाठी वापरला जात असे. तर आपण बघू शकता हे भव्य स्वरूप असे ह्या दरवाजाच्या. इथून आपण समोर एंटर करणार आहोत. सुट्टी असल्यामुळे शांततेत किंवा असं कोणालाही फोटो सेशन वगैरे जी करण्याची सगळ्यांची इच्छा असते ती मात्र कोणाला शक्य नव्हते. आहे त्या परिस्थितीत प्रत्येकजण आपापल्या ग्रुपचा पर्सनल फॅमिली फोटोज काढण्याचा प्रयत्न करत होते. हा दरवाजाचा भव्य आणि जुन्या पद्धतीने जे बांधकाम त्याची रचना आहे
ते आपण बघू शकतो. या दरवाजाचे आणखी ऐतिहासिक महत्त्व म्हणजे जेव्हा जुल्फी खानाने रायगडाला वेढा दिला होता, तेव्हा राजाराम महाराज आणि सोबतींचा जीव वाचवण्यासाठी ह्या दिशेच्या गुप्त मार्गाचा उपयोग झाला अशी नोंद आहे. तर पश्चिमेकडे समुद्राकडे तोंड करून असलेल्या दरवाजाला दर्या दरवाजा असेही म्हटले जायचे. या बाजूने कोकण पट्ट्याशी संपर्क आणि नजर ठेवणे सोपे होत होते. शिवनेरीला, पुरंदरला, लोहगड, सिंहगड, कोराई. दरवाजावरती चढून आल्यानंतर हा वरतून आपण ह्या दरवाजाचा जो आर्किटेक्चर व्ह्यूज आहे आपण तो पाहू शकतो. त्याचप्रमाणे जो उजवीकडे दिसतो तो टकमक टोकाकडे जाणाऱ्या तटबंदीचे शेवटचे एका बुरुजात गुप्तचोर दिंडी बांधलेली आहे. आतूनच पायऱ्यांनी वर येऊन बाहेर छोट्या दरवाजातून बाहेर पडता येते. हा मार्ग सामान्यांना दिसू नये यासाठी बुरुजाच्या आत दडवलेला असून तो प्रामुख्याने आपत्कालीन बाहेर पडणे, गुप्त लष्करी हालचाली आणि टेहळणीसाठी वापरला जात असे. वरती चढून आल्यानंतर टकमक टोकाकडे जाणाऱ्या तटबंदीचा शेवटचा या पुढील व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, बाजारपेठ आणि राजवाडा जिथे की राजकारभार चालायचा हा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार मित्रांनो, माझ्या सर्व दुर्गप्रेमी आणि सह्याद्रीच्या कुशीत भटकंती करणाऱ्या सर्व मित्रांना नमस्कार. आपण रायगडाच्या पश्चिम दरवाजावरून चढून आल्यानंतर वरचा जो भाग आहे या ठिकाणी पोहोचला आहोत. मग टोकाचे दिसणारे हे विलक्षणीय असे सौंदर्य आपल्या लक्षात येईल. आपण त्याही ठिकाणी जाणार आहोत. ते 56मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरे घराण्याकडून हा किल्ला जिंकला आणि हिरोजी इंदुलकर यांना इथल्या बांधकामाची जबाबदारी दिली. 6 जून 1674 रोजी इथेच महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि रायगड किल्ला हा मराठा साम्राज्याची राजधानी बनला. आज आपण चाललो आहोत ते म्हणजे राजसभा, बाजारपेठ, गंगासागर तलाव आणि शेवटी टकमक टोक या प्रत्येक ठिकाणी दडलेल्या इतिहासाचा उलगडा करायला. या किल्ल्याच्या बुरुजांवर स्थानिक आणि युरोपियन अशा दोन्ही प्रकारच्या तोफा होत्या. काही आजही अवशेष स्वरूपात दिसतात. प्रामुख्याने जगदंब, भवानी, रणवीर, फत्तेजंग अशी काही मोठ्या तोफांची नावांचे उल्लेख येतात. पावसाळा सुरू झाला की रायगडाच्या कडांवरून पडणारे पाण्याचे धबधबे, खाली पसरलेल्या दुःखांचा सागर आणि आजूबाजूंची हिरवीगार दरी हा सगळा नजारा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखाच असतो. त्यासाठी आपण अवश्य एकदा भेट द्या. पावसाळ्यात किल्ल्याच्या कड्यांवरून छोटे मोठे ऋतुनिर्भर धबधबे दिसतात. हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे उन्हाळ्यात पूर्णपणे आटतात. रायगड किल्ल्याच्या दरवाजाचे वास्तुशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे रायगडाची दरवाजा व्यवस्था प्रामुख्याने दख्खनी मराठी लष्करी वास्तुशैलीची आहे. भव्य कोरीव सजावटीपेक्षा साधी, मजबूत आणि उपयोगी रचना अधिक दिसते. रायगडाचा महादरवाजा म्हणजे केवळ प्रवेशद्वार नाही तर स्वराज्याच्या सीमेवरचा पहारा आहे. या प्रचंड बुरुजांखाली उभं राहिलं की त्या काळाच्या लष्करी दल डोळ्यासमोर उभा राहतो. सांग पप्पाला उचलून घ्यायला सांग आता राहिलेला किल्ला.
रायगड किल्ल्यावरचा राजवाडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे प्रशासकीय आणि निवासस्थानिक केंद्र होते. आज बहुतेक भाग अवशेष स्वरूपात दिसतो, पण मांडणी स्पष्टपणे ओळखू येते. टकमक टोक हे रायगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेला उंच कडा आहे, ज्याला शेकडो मीटरचा तिरपा उभा उतार आहे. मराठा काळात इथे गंभीर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कड्यावरून खाली फेकले जात असे. त्यामुळे या ठिकाणाला कडे लोट स्थान म्हणूनही ओळखले जायचे. रायगडावर महादरवाजातून थोडं पुढं आल्यावर दिसणाऱ्या तलावाला हत्ती तलाव म्हटलं जायचं. हा तलाव गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या पिण्याच्या पाण्याची आणि स्नानासाठी वापरला जात असे, असा उल्लेख आढळतो. या तलावापासून पुढे गेल्यानंतर आपल्याला असे प्राचीन काळातील मंदिर पाहायला मिळेल. या मंदिराची रचना वरती आपण पाहिल्यानंतर असे पूर्ण एका दगडाच्या कलाकृतीमधील सगळं प्राचीन काळातील बांधकाम आपल्याला बघण्यास मिळेल. या मंदिरापासून आपल्याला काही अंतरानंतर पुढे चालत राहायचं आहे. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा राज्याभिषेक मुद्रेत बसवलेला पुतळा मेघडंबरी परिसरात म्हणजेच शिवराज्याभिषेक झालेल्या पवित्र जागेजवळ आहे. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आदर आणि प्रेरणेचे केंद्र मानले जाते. पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पुतळा राज्याभिषेकाच्या वेशात सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपतींचे जिवंत भासत असे चित्र करतो. रायगड किल्ल्यावरची बाजारपेठ म्हणजेच हुजूर बाजार म्हणजे शिवकालीन राजधानी रायगडाची राजकीय आणि व्यापारी धडपड दाखवणारा महत्त्वाचा भाग आहे. ही जागा आज अवशेष स्वरूपात दिसते, पण त्यातून त्या काळाचा व्यावसायिक आणि दरबारी वैभवाचा अंदाज येतो. रायगडावर दिसणाऱ्या लांबट चौकोनी ओढ्यांची रांग आणि समोर मोकळी जागा हा भाग बाजारपेठ किंवा हुजूर बाजार म्हणून ओळखले जायचे. इथे राज दरबारांशी संबंधित खास व्यापार, वस्तूंची देवाणघेवाण, राजवाड्याला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी विक्री होत असे मानले जाते. या बाजारपेठेचे खास ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे ही बाजारपेठ राजवाडा, दरबार, जगदीश्वर मंदिर, गंगासागर तलाव यासारख्या मुख्य वास्तूंच्या जवळ असल्यामुळे राजधानीतील सर्व महत्त्वाची हालचाल इथेच केंद्रित असे. सध्या येथे केवळ दगडी तट, ओटे आणि पाया दिसतो, पण पर्यटक आणि गाईड्स या जागेची ओळख रायगडावरील बाजारपेठ म्हणून करून देतात. या बाजारपेठेमध्ये आपल्याला नागशिल्प पाहण्यास मिळेल. जर कुठल्या ऐतिहासिक मित्रांना किंवा पर्यटकांना किंवा दुर्गप्रेमींना काही माहीत असेल तर प्लीज कमेंट्समध्ये याबद्दलची माहिती प्लीज कमेंट करा. बाजारपेठेतून पूर्वेकडे पुढे गेल्यानंतर जगदीश्वर म्हणजेच वाडेश्वर मंदिर पट्टा सुरू होतो. हाच पट्टा पुढे महाराजांच्या समाधीपर्यंत जातो असे वर्णनात आढळते. आज पर्यटक बहुतेक वेळा नगारखाना, बाजारपेठ, राजसभा मंडप हा पट्टा पाहून तिथून पुढे मंदिर व समाधीकडे चालत जातात. म्हणजेच बाजारपेठ हा समाधीपर्यंत जाणारा मुख्य पायी मार्गाचा मध्यभाग ठरतो. कॅब द्यायची का?
तिकडे जायचं होतं ना खाली मग जायचे चला जा मम्मी जा जा हा. बस हवा का झोका यायचा इकडे या. हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य बांधकाम प्रमुख म्हणजेच चीफ इंजिनियर आणि अत्यंत निष्ठावान वास्तुविशारद होते. रायगड किल्ला, त्यातील राजवाडे, तळे, मनोरे, रस्ते, जगदीश्वर मंदिर यांसारख्या अनेक वास्तूंच्या बांधकामाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. हिरोजी इंदुलकर हे कोण होते तर ते शिवकालीन स्वराज्यातील स्थापत्य अभियंता म्हणून रायगड व सिंधुदुर्गासह अनेक किल्ल्यांच्या बांधकामात त्यांनी मोलाची कामगिरी केली. रायगडावरील जगदीश्वर मंदिर म्हणजे शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन 1674च्या सुमारास प्रसाद स्वरूपात उभारण्यात आले होते. या मंदिराचा जीर्णोद्धार व प्रसाद रूप बांधकामाचे काम स्वराज्याचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांनी केले. याचा पुरावा म्हणून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पायरीवर सेवेशी ठाई तत्पर हिरोजी इटळकर असा शिलालेख केलेला आहे. जगदीश्वर मंदिरातून समाधीस्थळाकडे जाण्याचा मार्ग अगदी जवळचा आणि सरळ आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटाच्या चालीनंतर महाराजांची समाधी गाठता येते. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही स्वराज्याची आणि मराठी अस्मितेची अत्यंत पवित्र जागा मानली जाते. जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावरच असलेल्या अष्टकोनी दगडी चौथाऱ्यावर आज आपण पाहतो ती समाधीस्थळाची वास्तू उभी आहे. समाधी अष्टकोनी दगडी चौथाऱ्यावर उभारलेली असून काळ्या दगडांचे उंच जोते वर फरसबंदी आणि मधोमध महाराजांच्या स्मृतिचिन्हासह मेघडंबरी आहे. हे बघितले का समाधी स्थळ? असा फोटो घ्यायचा हिरोजी इंदुलकर यांचा पुरावा म्हणून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील पायरीवर सेवेशी ठाई तत्पर हिरोजी इटळकर असा शिलालेख कोरलेला आहे. आतापर्यंत आमचा स्पॉट झाला फक्त एक हा मंदिर एक पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं समाधी स्थळ आहे. त्या स्थळाचं दर्शन घेऊन फोटोशूट करून आणि व्हिडिओ कॅप्चर करून आम्ही आपण आता टकमक टोकाचं जे वर्णन आहे, प्रवास वर्णन, हे आपण पुढील भागामध्ये पाहूया. धन्यवाद. आत्ता आम्ही किल्ला बघून झाले 1:30 वाजलेले आहेत. आत्तापर्यंत आमचा स्पॉट झाला फक्त एक हा मंदिर एक पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं समाधी स्थळ आहे. त्या स्थळाचं दर्शन घेऊन फोटोशूट करून आणि व्हिडिओ कॅप्चर करून आम्ही आपण आता हा टकमक चौकाकडे आपण जिथे की टकमक चौक आहे. चला तर बघूया कंटिन्यू. किल्ल्यावरचा टकमक टोक आहे, तिकडं आपण निघतोय. हा टकमक टोकाकडे जायचा तर थोडा हार्ड पॅच आहे. पावसाळ्यात वगैरे स्लिपरी होण्याची शक्यता असते. चला बघूया आपण. तू दाखवलं का? तू आधी ते खायचं आपल्याला तिथे जायचं आहे. चला तर आता बघू शकता डोरेमॉन खाली उतरत आहे. ये डोरेमॉन आणि तो पिकाचू. चला
लय अवघड आहे गाईज हे. चला पावसाळ्यात कसं असेल इथं? लई अख्खं घसरतला असन. इथं जेव्हा पण येईन तेव्हा ग्रिलला धरून चालायचं, कारण घसरू शकतो आपण. घसरलं तर डायरेक्ट साईडला दरी आहे. तर चला, आपण लय जवळ आलो आहेत गाईज आता. चला एकदम तिथं पोहोचलो, आता भेटू आपण. तर काय एरिया कसा होता? स्पॅच असा एकदम हा. त्याच पद्धतीने. तर इथं आहे आपला टकमक टोक. आणि बघा ह्या साईडची दरी आणि ह्या साईडची बघा किती खोल आहे. नॉर्थ साईडला दुकानमध्ये ही साऊथ आहे. इकडं आपल्या राईट साईडला. चला आपण इथं आहोत, एकदम बरोबर तिथं पोहोचल्यावर तुम्हाला भेटू. पूर्ण करू का पास? आपण पोहोचलो. तिकडे जायचं आपल्याला तिकडे तुझे फिर से आना पडेगा फिर से आना पडेगा. तिथं थांबायचं आहे आपल्याला तिथं जाऊन. तिकडून चला खाली हा. हा बघा, तुम्ही घ्या पडेल माझ्याकडनं. तरी सगळ्या बॉटलच आहे तिथे. डेअरिंग पाहिजे. डेअरिंग नसेल तर काहीच होणार नाही. पनिशमेंट. हा, पनिशमेंट म्हणजे स्वराज्याची गद्दारी. तर तिथूनच कार्यक्रम त्याचा. घेतलं का सारी करता व्हिडिओ नको. आवाज बंद. चला. एक मिनिट सरकार खाली नाही, तिकडे लांब पुढे नको जाऊ. धीरज तिथे नको जाऊ. हा, ओरिजिनल टकमक टक. इथनं आपण तिथे नाही जाते, कारण इथं आहे लई नॅरो रस्ता. हा बघा, इथनं डायरेक्ट खाली आहे दरी. कुठे याला आणायचं आणि पकडून ह्यांना. अंदरून किती जास्त माहिती. कॅप आहे की रे? कॅप पाहिजे का? इकडे